नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की एकीकडे नंदिनी आई होऊ शकत नसते, तर दुसरीकडे आता काव्या सगळ्यांना गोड बातमी देते. पार सगळ्यांना सांगतो की साखर वाटा, माझी बायको आई होणार आहे. पण पार कुठेतरी जाऊन हे विसरला आहे की काव्याचंही एक स्वप्न आहे. खरं तर बाळाची बातमी ऐकल्यानंतर काव्याला फारसा आनंद होत नाही आणि काव्या आता पार्थला एकट्यामध्ये खूप मोठा तिचा निर्णय सांगते. काव्या स्पष्टपणेच म्हणते की मला आयस व्हायचं आहे आणि आता जर आपण बाळाचा विचार केला तर माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. काव्या म्हणते की हे बघा देशमुख, मला चांगलंच माहिती आहे बाळासाठी तुम्ही किती इमोशनल आहात, पण आयस होणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. तर पाळच्या डोळ्यासमोर आता मानिनी आणि विक्रमचा चेहरा येऊ लागतो. बाळाची बातमी दिल्यानंतर आईबाबांना किती आनंद झाला होता, पण जर आता त्यांना सांगितलं की आम्हाला बाळ नकोय तर त्यांना खूप दुःख होईल. खरं तर पाचही स्वप्न असतं काव्याने आयस व्हावं. काव्याचा हा निर्णय तिचं कुटुंब ॲक्सेप्ट करेल का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.